एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। भरपूर दिवसांनी मी ब्लॉगिंग येथे चालू केले कारण का अलिबागवरून आलो, त्याच्यानंतर मी स्टार्ट केलेलं ऑलमोस्ट इव्हिनिंगला शूट केलेलं, पण ते अर्धच राहिलं आणि मग नंतर राहिलंच। मग काय म्हटलं जाऊन दे, थोडा रेस्ट घेते आणि नंतर मग ते प्रॉपर सुरू करते। सो आज तो दिवस आला। आता 12 वाजलेत, माझी आंघोळ झाली, कामं पण झालेत, फक्त पिल्लूची खिचडी घालायची ती करेल। आता पहिली तिची आंघोळ करून घेते, दिवा पण लावायचा आहे, दिवा पण लावून घेईल, पहिली हिची आंघोळ आणि मग दिवा लावून घेईल। सो आता काय करते, ती खेळते, तिला आंघोळ घालून घ्यायचं आहे ना, ती तशीच आहे त्याच्यामुळे मी तिला दाखवत नाही, नंतर तुम्हाला दाखवेल। सो तिची आंघोळ घालून घेईल आणि मध्ये आधी काही शूट करायला जमलं नाही। पिल्लूची स्कूल पण बघत होतो, 3-4 आम्ही स्कूल वगैरे बघितलेले। CBSE बोर्ड तिचा सिलेक्ट केला आहे, आता काय पण म्हणजे CBSE बोर्ड सिलेक्ट केला। आता फ्रायडेला आम्ही मे बी फायनल करू एक स्कूल, म्हणजे केली आहे ऑलमोस्ट, फक्त तिचा क्लासरूम बघायचा होता। लास्ट टाइम गेलेलो तेव्हा क्लासरूम वगैरे ना वॉश करत होते, त्याच्यामुळे असं प्रॉपर बघता नाही आलं आम्हाला। सो आता फ्रायडेला किंवा आयदर फ्रायडे किंवा सॅटर्डेला आम्ही तिचं क्लासरूम बघू आणि मग काय आहे ते फायनल करू। एप्रिलला मे बी ह्या एप्रिलमध्ये तिचं सगळं आहे ते चालू होईल आणि मग मेमध्ये सुट्टी आणि जूनमध्ये परत स्टार्ट होईल। सो प्ले ग्रुपमध्ये तिला आम्ही टाकणार आहे। 2-3 स्कूल बघितले आम्ही, पण जिथे आम्हाला ठीक वाटलं ना, म्हणजे पुढे जाऊन कोणत्या चांगल्या स्कूलजवळ तिचे टायअप्स आहेत, म्हणजे ॲडमिशन इझिली होईल आफ्टर सिनियर KG नंतर किंवा फर्स्ट सेकंडला कुठल्या स्कूलमध्ये टायअप चांगले आहेत आणि कुठल्या फर्स्ट सेकंडची फी काय आहे आणि ते सगळं बघून आम्ही तिला त्या स्कूलमध्ये टाकलं। स्कूलचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, पण CBSE बोर्ड आहे आणि नियरबाय आमच्या म्हणजे नियरबाय हाऊसच आहे आमचा, म्हणजे वॉकेबल आहे। सो तिथे तिला टाकले। 2 ऑप्शन होते, एक होतं ते चांगलं आहे आणि एक होतं जसे लोकल असतात ना प्ले ग्रुप, असे नॉर्मल ओपन केलेले असतात छोटंसं, पण इथे चांगलं मोठं आहे ते स्कूल आणि प्रॉपर सगळं आहे तिथे। सगळं तिचं ॲन्युअल डे होणार, परत स्पोर्ट्स होणार, ॲक्टिव्हिटीज असणार, इनडोर आउटडोर, छोटीशी पिकनिक असेल तिची, प्लस त्यांना बुक्स वगैरे देणार, ते स्कूलमध्येच ठेवायचे असतात, युनिफॉर्म, स्कूल बॅग वगैरे सगळं करून तिची जी फी आहे ना, फक्त प्ले ग्रुपची फी 60,000 रुपीज आहे। 60,000 नुसती प्ले ग्रुपची फी आहे। सो आता ते फायनल करू, म्हणजे स्टेप बाय कितीतरी असं, म्हणजे 3 महिन्यांनी असं काहीतरी आहे, मला एवढं आता एक्झॅक्टली आठवत नाही। आता दीपक आम्ही जाऊ तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की कसं काय आहे ते, पण ती स्कूल तिची फायनल केली आहे, आता जाईल ती। बाकी सगळं येतं तिला, सगळं म्हणजे आणि मेन काय झालं माहिती आहे का, त्यांचा क्रायटेरिया कसा होता की 1.5 वर्षापासून ते 2 असं समथिंग काहीतरी होतं की त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकू शकतो आणि पुढे 2 वर्षाच्या नंतर ते 3 वर्षापर्यंत नर्सरी, म्हणजे आता ते मला बोलत होते तुम्ही पिल्लूला नर्सरीमध्ये टाकू शकता। तिचे 2 इयर्स कंप्लीट आहे, पण 2 इयर्स कंप्लीट होऊन फक्त 2 मंथ्सच झालेत, सो 2-3 मंथ्स झालेत। सो आम्ही म्हटलं की नको, तिला प्ले ग्रुपलाच टाकायचे, नर्सरीला नाही टाकायचे। सो तिला मी प्ले ग्रुपला टाकली, नर्सरीमध्ये नाही टाकली, नर्सरीला ती नेक्स्ट इयर जाईल। सो नर्सरी स्किप केलं आणि प्ले ग्रुपला टाकलं, नाहीतर ती त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे ती आता नर्सरीमध्ये हवी, पण आम्हाला ते नको हवे होतं, तिला प्ले ग्रुपमध्ये टाकायचं होतं। कारण का प्ले ग्रुपचा स्टडी आणि नर्सरीचा स्टडी खूप डिफरन्स आहे, म्हणजे ती अजून लहान आहे, त्यामुळे ती असं एवढं घेईल की नाही, करेल की नाही, त्याच्यामुळे नको। सो प्ले ग्रुपपासून तिला खेळण्यापासून नंतर मग ती नर्सरीमध्ये जाऊन, असं तर बघायला गेलं तिला नर्सरीचं सगळं येतं, राईम्स वगैरे सगळं काय येतं, पण नको म्हटलं, तिला प्ले ग्रुपलाच टाकते। सो तिला मी प्ले ग्रुपला टाकणार, नंतर नर्सरी, नंतर ज्युनियर KG, सिनियर KG, असा सिक्वेन्सने तिचे जाईल। सो आता तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच, पिल्लूचं स्कूल चालू आहे, आता सगळं रुटीन तुम्हाला वेगळं भेटेल, काय करणार आहे काय माहिती, असं पण आता तिचं रुटीन सेट आहे, रात्री झोपते प्रॉपर, सकाळी उठते लवकर, सगळं काही ठीक आहे फक्त। आणि ती तुम्हाला मी सांगते, आम्ही जेव्हा स्कूल ॲडमिशनला गेलेलो ना, तिथे मुलं वगैरे होती आणि तिला आम्ही क्लासरूममध्ये, टीचर ते काय करायचे, ज्या मावशा असतात त्या त्यांना क्लासरूममध्ये घेऊन जायचे मुलांसोबत खेळायला आणि आम्ही आहे ते इन्फॉर्मेशन सगळी जे प्रिन्सिपल होते त्यांच्याकडनं घेत होतो, तोपर्यंत ती तिथेच होती, खेळत होती, लिटरली ती येत नव्हती आमच्यासोबत। असं 2-3 ठिकाणी गेलेलो ना, तिथे तसंच झालं तिचं, ती मला वाटतं ती तिथे रमून जाईल, काय माहिती काय करेल काय नाही। थोडा वेळ मी नाही दिसली किंवा दीपक नाही दिसला की ती रडणारच, किती खेळणार आहेत, आता बघूया कसं काय होतं आहे ते। सो चला
आता ते व्लॉगिंगला सुरुवात केली. आज दिवसभरात काय काय होते ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. सो व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. आता पटकन पिल्लूला आंघोळ घालून घेते, देवपूजा करते, कारण का देवपूजा मी तुम्हाला सांगते, देव भरपूर आठवडा झाला देवांची आंघोळ झाली नव्हती, काही ना काहीतरी येतच होतं. आणि सकाळचं आहे ना असं एवढं जमत नाही पिल्लूमुळे, संध्याकाळीच मग आज तर ते दिवा वगैरे लावणं होतं. सकाळी होतं लावणं पण माझी आंघोळ लेट होते 12च्या नंतर पिल्लूचं आवरेपर्यंत, त्याच्यामुळे सकाळचा दिवा राहून जातो. तो संध्याकाळी असते प्रॉपर. आज म्हटलं पहिले देवांची आंघोळ वगैरे घातली. आता पटकन पिल्लूला आंघोळ घालेल, देवपूजा करेल, पिल्लूचं जेवण करेल की सगळं काम झालं. मशीनला कपडे लावले ते सुकत घालायचे. सो असं काहीतरी बघूया. आणि तुम्हाला मी सांगेल पिल्लूचे बुक्स कोणते असतील, काय कोणतं असेल, काय ॲक्टिव्हिटी. इवन त्यांचे ना त्यांनी ना टाईम टेबल पण दाखवलेलं आम्हाला की टाईम टेबल कसं असेल, कोणत्या दिवशी काय शिकवणार, कसं कसं शिकवणार, त्यांचा वेलकम कसं असणार, दर दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने वेलकम असणार. असं भरपूर काय होतं म्हणजे त्यांना इंटरेस्ट यावा स्कूलमध्ये येण्यासाठी. सो चला आता तुम्हाला मी भेटते, पटकन पिल्लूला आंघोळ घालून दिली. तिची आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्या सगळा पसारा तिने आता काढलाय. तिथे चालूच राहील झोपेपर्यंत. असं सगळीकडे टाकायचं, धावायचं आणि त्याच्यावरून दिवसातनं 10 वेळा पडायचं. थांब. चला आता पटकन दिवा लावून देते. चला बाप्पा करूया बाप्पा. तर इथे ना मी आता दिवा लावून घेते. हल्ली आधी कसं व्हायचं, पिल्लू जेव्हा लहान होती तेव्हा ना मला सकाळचा दिवा लावताच यायचा नाही, म्हणजे काही ना काहीतरी होऊन जायचं, काम वाढतच जायचं, पिल्लू जागायची, त्याच्यामुळे ते व्हायचंच नाही. अगदी सिंपल पूजा केली. पिल्लू आहे ते इथे खाते मगासपासून आणि हा सगळा पसारा. सो आणि खाते बघा कशी, बघा बघा बघा. हे आता नवीन चालू केलं आहे तिने, हे नवीन चालू झालं आहे, आत्ता जस्ट चालू झालं आहे. मी आत्ता बघ, आम्ही पण लहानपणी असंच खायचो, असं त्यात काय नवीन काय नाही, ती खाते. आम्ही करते जेवण, पिल्लूचं जेवण करायचं आहे. तिला खिचडीच करेल, नाही तर फ्लावर काय असं करते, काहीतरी करते, कारण काच भाजी काय केली नाही आहे. नंतर मग तिला बटाट्याची भाजी आणि डाळ भात असतात. सो दीपकचा काय टिफिन नव्हता आज, त्याच्यामुळे मग काय नाही, आणि मला तर आहे करायचं, सो तेच आहे. सो आता पटकन मी जे आहे ते गरम करते आणि पटकन पिल्लूचं जेवण करून देते. सो जिथे जेवण करायला अर्धा तास लागतो ना, त्या ठिकाणी मला 1 तास किंवा 1 तासाहून जास्तच वेळ लागतो, कारण का पिल्लू 10 वेळा किचनमध्ये येणार, मग तिला फ्रीजमधूनच काहीतरी यावे, कुठून तरी काहीतरी यावे, काही ना काही तिचं चालूच असतं. हल्ली ती ड्रायफ्रूट्स इतके खाते ना भयानक, म्हणजे सनफ्लावर सीड्स, चिया सीड्स बोलते, सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स जास्त ती तेच खाते. बदाम क्वचित खाते, पण खाते, आणि काजू तिला भयंकर आवडतात. सो ते संपलेले, सो तर आता ती सीड्स खाते. आणि मध्ये तिने मँगो शेक पण खाल्लेला, म्हणजे काही ना काहीतरी चालूच असतं तिचं. माझे कामं इतकी रेंगाळत होतात ना, मग खूप हे होतं. आणि अशी बेडशीट मग मला एक्स्ट्रा हंतरावी लागते, म्हणजे सोफ्यावरती मी ऑलरेडी एक घातलेली आणि ही जुनी बेडशीट आहे, मग ती हंतरून दिली, कारण का मला माहिती आहे ही आता आंब्याचा सीझन आहे, मग ही दिवसातनं 4-5 वेळा जो रस असतो ते ती खातच राहते. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आवरून घेतलं, माझं गरम केलं, आणि रात्री जिरा राईस केलेला आणि दाल तडका केलेले ते गरम केलं. पिल्लूला हे पापड दिले, पापड गरम केलेलं ते. पिल्लू ना हात लावते खायला. सो ती काय एवढ्या जेवणार नाही, सो त्याच्यामुळे तिला आता काय भरवणार नाही मी. डायरेक्ट आता ती झोपून उठली ना की तिला भरवेल, तोपर्यंत तुम्ही वेगळं कपडे पण सुकत घालायचं. तिचं जेवण आता होत आहे. सो चला पटकन मी जेवून घेते आणि मग आता मी जेवते. तिला पापड दिलं आहे, आणि आहे ना कसं झालं आहे ना सध्या की तिला ना म्हणजे जेव्हा तिचा 2nd बर्थडे होता तर छोट्या मुलांनी कॅडबरी वगैरे आणलेली, तेव्हापासून ना तिला ती कॅडबरीची सवयच लागली. म्हणजे तिला ते रॅपर दिसलं ना ब्लू कलरचं की तिला ते समजून जातं हे कॅडबरी आहे, मग तिला दुसरं कुठलंही नाही चालत. आणि चिप्स असे क्वचित ती खाते, कारण का चिप्स आम्ही मोस्टली करून असं आणतच नाही घरी. आधी आणायचो पण आता नाहीच आणत. जेवण वगैरे झालं माझं, आणि पटकन मग कपडे धुतलेले ते सुकत घालायला घेतले. सध्या मी म्हणजे जवळजवळ अलिबागवरून आल्यापासून मी घरीच कपडे सुकत घालते, कारण बाजूला आहेत ना ते जे डोंगर्स होते ते फोडायचं भरपूर जोरात काम चालू आहे, आणि त्याच्यामुळे डस्ट आहे ना खूप सारी बाल्कनीमध्ये येते. मग ते कपडे धुतलेले असले ना मग ते
सुकवले बाहेर की त्याच्यावर पण डस्ट बसून जाते, त्याच्यामुळे मग मी आहे ना ते सगळे कपडे आहेत ना घरीच सुकत घालते, बाहेर घालतच नाही. घातले तर आहेत ना फक्त सॅटर्डे किंवा संडे बेडशीट वगैरे असतात त्या, कारण का त्यांचं संडेला काम बंदच असतं, त्याच्यामुळे फक्त सॅटर्डे संडे बाहेर आणि बाकीचे दिवस घरी. आता पटकन किचन आवरायचं आहे मला आणि हॉलचा हा पसारा आवरायचा. सो पटकन एवढं सगळं आवरून घेते पटपट. पिल्लू झोपले तर म्हणजे मी पण थोडा रेस्ट करेन. आता तिचं रुटीन आहे ना खूप चांगलं सेट झालं आहे, त्याच्यामुळे असं तिचं रात्री जागण्याचा कधी प्रश्न अजून भरपूर म्हणजे आता आलाच नाही, म्हणजे येतच नाही. क्वचित असा एखादा दिवस कुठे ट्रॅव्हल करत असलो आम्ही आणि मग ती झोपली तरच होतं, मग ते 1-2 वाजेपर्यंत जागते. कारण का एक नॅप जर तिला आफ्टर 2 नंतर तिला एक नॅप भेटली ना की मग ती रात्रभर जागते. सो 2 नंतर मी तिला काही जास्त जागून देत नाही, म्हणजे झोपून देत नाही सॉरी. ती झोपल्यानंतर पटकन ती भांडी वगैरे आवरून घेतली, सगळं किचन वगैरे आवरून घेतलं, कारण का ती उठल्यानंतर तिला भरवायचं वगैरे, त्याच्यामुळे ती झोपली आहे म्हटलं पटकन किचन वगैरे आवरून घेते. जी भांडी होती लावायची सकाळची ती लावून घेते. दीपकला तर काही टिफिन दिला नाही, सो टिफिन वगैरे होता तो नीट ठेवून देते म्हटलं. आणि एक्झॉस्ट लावला ना की काय होतं, पैंजणच्या आवाजावरून ना मला कळतं ती उठली आहे, तिने पोझिशन चेंज केली आहे. त्याच्यामुळे मग मी एक्झॉस्ट किंवा फॅन आहे ना एकदम कमी, एक्झॉस्ट तर मी लावतच नाही आम्ही जर एकटी असली तर, आणि जर दीपक असेल तर लावते, कारण का लक्ष द्यायला असतो. जर एक्झॉस्ट लावला तर मग कळत नाही, मग फॅन जरा स्लोवर लावला. आणि इतकी सध्या खूप भयंकर गरमी होते, भयंकर म्हणजे भयंकर, इतकं इरिटेट होतं ना, जाम इरिटेट होतं. सो त्याच्यानंतर पटपट भांडी घासून घेतली. तेव्हा ज्या मुमेंटला ती झोपते ना त्या मुमेंटला आहे ना मी अशी जी वाजणारी कामं असतात ना, म्हणजे भांडी धुणं किंवा आपण काही आपल्याला करायचं त्याच्याने आवाज होतो ते पटकन मी करून घेते, कारण का ती जी स्टार्टिंगची झोप आहे ना ती गाढ झोप आहे. आणि नंतर डायरेक्टली 4 वाजता जाग घेतलं, म्हणजे आता ऑलमोस्ट 5 वाजलेत. पिल्लू आमची 4 वाजता उठली, काहीतरी 2-2:30ला झोपली, ती 4 वाजता उठली. आणि आता बघा बाहेर खेळते ती. कपडे आता मला सुकत बोलते, सुकलेले कपडे मी घरीच घालते, कारण का बाहेर खूप डस्ट उडते त्याच्यामुळे. सो आता ते मला घडी करायचे. पिल्लूला दूध ठेवलं गरम करत, दूध तिला मी देत नाही, फक्त दूध बिस्किट देते तिला. आणि मी चहा ठेवेल मला. पिल्लूने काही दुपारी खाल्लंच नाही, म्हणजे जे तुम्हाला दाखवलं पापड वगैरे नॉर्मली तेच खाल्लं, आमरस खाल्लं, आणि जे लंच असतं ना तो तिने केलाच नाही, असं वरवरचंच खाल्लं. आणि आता तिला भरवलं मी 4च्या दरम्यान, पण ती नाहीच बोलते. सो मी काय आता तिला फोर्स नाही केला, आता डिरेक्टली ती जेवेल रात्री. आता तिला दूध बिस्किट भरवेल आणि बघू. सो चला आता पटकन चहा ठेवते, कपडे वगैरे घडी करते आणि आता रात्रीचं जेवण करायचं आहे. सो आज करणार आहे मी बटाट्याची भाजी. दीपकच्या टिफिनसाठी मी रात्रीच कापून ठेवलेली काल, सो ती कापलेलीच आहे, फक्त फोडणी द्यायची आहे मला. सो एवढं काय नाही. आणि मला रात्रीची मोस्टली करून ना भूकच नाही लागत. 3-4 दिवस झाले मी रात्री जेवतच नाही. संध्याकाळी चहा घेतला ना की नंतर मग पाणी, मग रात्री जेवणं माझं होतच नाही, मी जेवतच नाही बोलाल तर. सो असंच काहीतरी खाल्लं तर. सो आज मला 2-3 दिवस झाले मला ना पाणीपुरी खायची इच्छा खूप होते, म्हणजे इच्छा आहे, पण नंतर मग ते भूक नाही करून आहे ना मग ते स्किप होऊन जातं. मग असं वाटतं की जाऊन दे, नाही खात. असंच बरेच दिवस ढकलून दिलं मी. सो आज ठरवलं आज काय पण करून पाणीपुरी खाईल. मी गेली खाली, दीपक आला ना की खाली जाऊ आम्ही, तर मग पाणीपुरी करेल. सो त्याच्यामुळे मग मी काय जेवणार नाही. आणि पिल्लू बघा मला इकडून या किचनच्या बाल्कनीत पण इथून पण ती दिसते, ती आहे ते वायपरसोबत खेळते आणि ती सॉंग्स वगैरे तिचं बोलणं चालू. सो चला आता दूध ठेवलं आहे मी, पहिले मला चहा बनवते. सो आंघोळ घातली ना की असंच असतं दिवसभर, म्हणजे संध्याकाळी उठले की इथेच ती खेळते. इतकी म्हणजे डस्ट भरपूर डस्ट उडते. आणि आता ते काम आहे ना ते फूडपर्यंत आले, त्याच्यामुळे खूप भरपूर डस्ट उडते आणि मग त्याच्यामुळे ती खूप खराब होऊन जाते. सो रात्री परत मला तिला आंघोळ, आणि इथून अशा अँगलला व्हिडिओ घेतली की ती चांगली येते आणि अशा अँगलला पुरं ऊन येते. सो आता चहा ठेवते पटकन. चला चहा करते आणि मग मला भेटते. आता पहिली साखर आणि चायपत्ती काढायचे, मला हे काढायला जाम कंटाळा येतो. चला पटकन ते काढून घेते. जेव्हा मी चहा ठेवते ना तेव्हा पिल्लूला आमच्या साखर लागते, कारण तिला ती सवयच होऊन गेले. माझी चहा इथे मस्तपैकी उकळते. आता चहा घेईल, संध्याकाळचा चहा मी एकटीच घेते.
जर दीपक 8च्या नंतर आला की मग तो चहा नाही घेत, जर तो लवकर आला की तो चहा घेतो, मग तेव्हा एकदा चहा होऊन जाते. चहा वगैरे घेतलं, पिल्लूला दूध बिस्किट भरवलं, तिला भरवलं वगैरे आणि पटकन आहे ते जेवणाची तयारी करायला घेतली. कारण का जेवण करताना खूप वेळ होऊन जातो. जिथे अर्धा तास लागतो ना तिथे 1-1.5 तास लागूनच जातो. पिल्लू 10 वेळा किचनमध्ये येणार, तिला काहीतरी लागणार, परत मग तिच्याकडे लक्ष द्या, मग तिला तिच्यासोबत मध्ये खेळा, असं चालू असतं. त्याच्यामुळे जेवढा लवकर होईल ना तेवढं मी जेवणाला लागते. कारण का मग दीपक आला की आम्ही लगेच जेवायला बसतो, जास्त काय वेळ नाही घालवत. सध्या आम्ही 9च्या आतमध्ये जेवून घेतो. कधीतरी उशीर झाला तर दीपकच लेट जेवतो मोस्टली करून. जर उशीर झाला तर मी तर लवकर जेवून घेते. सो इथे मी जेवणाची प्रिपरेशन वगैरे करत होती आणि साईड बाय साईड पिल्लूला पण बघत होती. ती बाल्कनीमध्ये खेळत असते. जेव्हा मी किचनमध्ये असते ना संध्याकाळच्या टायमिंगला, तेव्हा ती बाल्कनीमध्ये खेळत असते. तिचे खेळणे घेऊन जाते, खाऊ घेऊन जाते आणि तिथे बसून ती खात असते. भाजी फोडणीला दिली आणि तसंच पिल्लूला बघायला आले. कारण का तिने ते बबल्स जे बबल्स काढतात ना ते घेऊन आले आणि मला बोलत होते की बबल्स काढ. सो बाल्कनीमध्ये बसली आणि तिच्यासोबत ते थोडासा टाईमपास केला. हे असंच असतं माझं रुटीन संध्याकाळचं, की थोडंसं काम करा, थोडंसं खेळवा, थोडंसं काम करा, थोडंसं खेळवा, मग त्याच्यामध्येच टाईम होऊन जातो. मग नंतर मग दीपक बोलतो एवढा वेळ कसा काय जेवणाला लागतो, पण पिल्लू जाम दमवते, म्हणजे जाम कारण का खेळायला कोण नसतं, मग आपणच असतो. मग तेच तिला खेळवणं, काम करणं हेच चालू असतं. आता तिची स्कूल वगैरे चालू झाली ना की मग ते बरं होईल, तेवढी ती दमेल तरी. आणि सध्या आम्ही स्कूलच अजून पण स्कूल बघतोयच आहे, ऑलमोस्ट चालू झालं आहे पण बघतोय. बघू, अजून 2-3 स्कूल बघितल्यात. आता त्याच्यावरती डिसाईड करू की कोणत्या स्कूलमध्ये टाकायचं. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की आम्ही कुठल्या स्कूलला टाकलं. नाव नाही सांगणार पण मी सांगेल तुम्हाला. आणि हे स्वीट्स आहेत ना, हे पिल्लूला आवडतात. आता पण टेस्टी घेऊन गेले. तिथे मी चपात्या करून घेते पटपट आणि पिल्लूचं आहे ते सारखं नाचणं. आणि मला 10 वेळा आहे ना तिच्या पाठीवर जावं लागतं की ती काय करते बाल्कनीमध्ये काय नाही. आणि चपाती वगैरे करून घेतली, सगळं जेवण आवरून घेतलं. त्याच्यानंतर दिवा वगैरे लावायला घेतला आणि दिवा लावायला घेते त्या टायमिंगला तिला माहिती आहे दिवा लावणार म्हणजे मॅच बॉक्स घेणार. सो मॅच बॉक्स घेऊन आहे ना ती अशा त्यातल्या ज्या स्टिक्स असतात त्या सगळ्या काढून आहे ना तो बॉक्स फेकून देते. सो इथे दिवा वगैरे लावून घेतला. आणि तिला एक सवय लावली आहे की दिवा लावल्यानंतर नमस्कार करायचा. आणि तिला मी टिक्का लावते, त्याच्यानंतर ती मला देखील टिक्का जा ए आली 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 ए आली 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 उचलून घे बोलते. ये सो तेच चालू होतं. सो आता कुठे ते झालंय बंद. सो आता व्हिडिओ रेग्युलर्स येतील. आणि इथे पिल्लू आहे ना तिच्या डॉलला झोपवत होती. सो तिला मी ज्या पद्धतीने पिल्लूला झोपवते ना त्या पद्धतीने डॉलला झोपवत होती. सो ते मी शूट करत होती पण मला इथून नीट जमत नव्हतं, पण जरा शूट केलं दीपकला तिथून. पण मी तिच्यासमोर केली असती ना मग तिने ते स्किप केलं असतं. ज्या मुमेंटला तिने मला बघितलं मग ती लगेच माझ्याकडे आली. तिला फ्रीजमधून काहीतरी हवे झालं असं असतं. सो तिने टॉय आणून तिथे ठेवला ॲज युजल जसं नेहमी करते. सो ते झाल्यानंतर मग पिल्लूचं जेवण करायला घेतलं, परंतु तिला मी 9:30पर्यंत भरवते. सो तिला भरवणं एवढा मोठा टास्क असतो ना आमच्यासाठी, कारण का तिला एंगेज करून भरवावं लागतं. दुपारी पण तसंच होतं. दुपारी ती आता गरमीमुळे ना क्वचितच अशी जेवते. जेवली तर जेवते, मग नाहीच थोडंफार खाते, नाहीतर मग डिरेक्टली 5 वाजता थोडंफार खाते ती. आणि आता इथे दीपक तिला एंगेज करतो आणि मी तिला भरवते. हे असंच चालू असतं. स्क्रीन टाईम देऊन तिला, म्हणजे आता भरवतच नाही आम्ही स्क्रीन तिला, म्हणजे नाहीच दाखवत. क्वचित अशी कधी दाखवली तर, पण नाहीच. 10 मिनिट्सच्या वरती तिला स्क्रीन कधी दाखवलीच नाही आहे आत्तापर्यंत. आणि मग तिला असं भरवते. तिने खाल्लं तर आम्ही एवढा फोर्स पण नाही करत, खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही. आणि जर रात्री ती जेवली नाही ना का मग तिला मग पॅनकेक नाही तर मालपोहा वगैरे असं ऑप्शनला देते मी, कारण का रात्री पोट भरलं पाहिजे तिचं, नाहीतर मग ती रात्री झोपेतनं 10 वेळा उठून बसते. सो तिला भरवलं वगैरे जेवढं तिने खाल्लं. नंतर मग बाकीची कामं आहेत ती आवरायला घेतली. आणि तिला जेवताना म्हणजे भरवताना तिला एवढी खेळणी काढावी लागतात ना, तुम्ही बघता की एवढा सारा पसारा झालेला, म्हणजे तिला एंगेज करावं लागतं तरच ती खाते, काहीतरी दाखवावंच लागतं.
सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे आहे ना पिल्लूला समयराला दीपक आहे ना बोटावरती काउंट कसे करायचे, म्हणजे तिला फक्त 5 पर्यंत बोटावर काउंट करायचं माहिती आहे, पण 6 फिंगर ओपन नाही करतायत. सो ते तिला शिकवत होता. सो असा होता आजचा काही दिवस आमचा. सो चलो बाय.